जर काढ केला तर थांबून लागू आम्ही मतात यायला मोठा वाटणार मला. सर्व बाहेरगाव आलेल्या खेळाडूंसाठी विठ्ठल कराळे प्रजा सावंतराव यांच्याकडून खिचडीची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या संघासाठी पहिली रेल्वे होतो 11 नंबरचा खेळाडू. आवाज आहे ना का 10-5-10 हा सामना 10-5-10 असा खेळवला जाईल व पंचाचा निर्णय अंतिम राहील. त्यामुळे कुणीही वाद करण्याचा प्रयत्न करायचा नाही. खूपच चांगली चढाई व तितकंच उत्कृष्ट टक्कर. औंढा नागनाथ संघाचं आत्ताच झालेला मानाचा असे छत्रपती चषक हा औंढा नागनाथ नगरीमध्ये गेलेला आहे. 2 लाख रुपयाचं पारितोषिक. बघूया डिग्रसचं कबड्डीचं पारितोषिक हे औंढा नागनाथ संघ मिळू शकतो का. आणि अतिशय उत्कृष्ट अशी चढाई 2 गोल आपल्या औंढा संघासाठी मिळत होतो. 8 नंबरचा खेळाडू नागराज नागेश्वर नागनाथाच्या नगरीतून आलेला नागराज पहिले किती का करणार आपल्या संघासाठी सोने मानाचा खेळाडू 10 नंबरचा खेळाडू बोनस प्लस प्राऊड 2 गोल घेऊन माघारी आला तो मानवचा खेळाडू. आणि औंढाचा नागराज पुन्हा एकदा सोने मानवतो. बघूया नागराज आपल्या संघासाठी किती गोल घेऊ शकतो. गोविंद कराळे आणि इकडा ग्राउंडवर यायचं आहे. मागून लाईन टच म्हणून थांबायचा गोविंद कराळे. ऋषाजी भाऊने भूक लागली रात्र पोचू नाही तर खिचडी घेऊन आला तर बरं होईल. त्याचा भाऊ उचललेत घराकडे त्याच्यामुळे खिचडी इथं चालून द्या. फायनल इथून सुट्टी राहील. नागराज आपल्या संघासाठी पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी रेड मारत आहे. अतिशय चपळाईची अशी एंट्री. सोलो मानवत 3 औंढा नागनाथ 5. अतिशय नियोजनाने 2 विजय खेळत आहे. पण चांगल्याचे नियोजन खेळत असतो गेम मध्ये कबड्डी. नागराज पुन्हा एकदा एंट्री मारत आहे. आपल्या संघासाठी वारंवार नागराजची धडपड व तितकंच त्याला रोखण्याचं प्रयत्न करत आहे ते सोनू मालवा. सोनू मालवाचा 10 नंबरचा खेळाडू जो आपल्या संघासाठी काही गुणाची भर पाडू शकतो का. आणि एक गुण घेऊन माघारी आलेला आहे. या गुणासोबत त्यांची 2 तालुक्यावर 4 औंढा नागनाथ 5. एका गुणाची आघाडी आहे औंढा नागनाथची. नागराज आपल्या संघासाठी धडपड करतो.
आईचा दिवस चालला वाहून दिसला कशाला उशी असं दहा नंबरचा खेळाडू सोनू मानवा औंढा नागनाथ संघावर चढाई करतोय. लाईन पंचांना विनंती आहे की व्यवस्थित उभं राहायचं आहे. पुण्यावरही ऑफिशियल डावत पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंचाचा निर्णय अंतिम राहील आणि पंचाला देखील विनंती आहे जे जे डिसिजन घ्यायचे कुणाही संघावर लादण्यात येऊ नये. अटीतटीचे सामने आहेत त्यामुळे पंचाने देखील लाईन पंचाने उभं राहायचं आणि प्लेअरने खाली बसायचं. जो प्लेअर बाद झाला त्याने खाली बसा. नागराज चढाई करतोय तो सोनू मानव संघावरती. आणि आता गावकऱ्यांसाठी व सर्व आलेल्या खेळाडूंसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत कार्यालय डिग्रस खेळाडू येथे ऑर्थोपेशालिस्ट डॉक्टर येणार आहेत. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, हातापायाला मुंग्या येणे, खांदा दुखणे, हाडे ठसून होणे, या मणक्याची गादी सरकणे, या अशा सर्व हाडांच्या आजारावर मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. आता ठीक 9 वाजता याचा देखील सर्व गावकरी मंडळीने अवश्य लाभ घ्यायचा आहे. नागराज आपल्या संघासाठी चढाई करतो तो सोनू मानव संघावरती. बघूया गुण घेऊन येतो. औंढा नागनाथ 6 गुणाची आघाडी व सोनू मानवच्या 2 गुणाने औंढा नागनाथ समोर आहे. बघूया किती वेळ ही आघाडी टिकून ठेवू शकतो औंढा नागनाथ आणि त्याच्यात एका गुणाची अधिक भर औंढा नागनाथ 9 सोनू मानव 2च औंढा नागनाथ 3 दोन्ही संघांना 1-1 गुण. आघाडी 2च गुणाची राहील. नागराज एकाची झंझट होते आपल्या संघासाठी प्रेरणेच्या रूपात व त्याला तसेच साथ देत आहे त्याचा संघ डिफेंडच्या रूपात. संपूर्ण ट्रेडिंगचा भार आपल्या स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन ठेवतो तो नागराज. अतिशय उत्कृष्ट अशी चढाई करतो मानव संघाचा 3 नंबरचा खेळाडू आणि उत्कृष्ट पकड औंढा नागनाथच्या संघाची. पुन्हा एकदा नागराज औंढ्याच्या नगरीतून आलेला नागराज एक विजयाचा निर्धार करून मैदानात उतरलेली टीम. अतिशय उत्कृष्ट असा खेळ आमच्या डिग्रसवासियांना दाखवत आहेत दोन्ही टीमा. आणि हा आमच्या जुन्या जिल्ह्याचा व आमचा नवीन झालेला जिल्हा म्हणजे दोन्ही आमच्याच जिल्ह्याचे सामने आहेत. हिंगोली वर्सेस परभणी. आणि औंढा नागनाथ संघाला 6 गुणाची आघाडी प्राप्त करण्यात यश आलेलं आहे. 7 गुणाची. आता बघूया सोनू मानव संघ आणि उत्कृष्ट पकड
उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे राहुल यांची. आणि जाता जाता यांच्याजवळ जागा उठून गेली. एक बोनस घेतले आहे पण त्यांना बाहेर झाल्या. नागराज आपल्या टीमचा मुख्य रेडरची भूमिका व कॅप्टनची, तसेच कॅप्टन याच्यानंतर होणारा सामना इसापूर विरुद्ध अकोला. दोन्ही संघांना विनंती आहे हा मॅच संपल्याच्या नंतर अवघ्या मानवतचा 11 नंबरचा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काही किमया करू शकतो का. संघ अडचणीत आहे. अडचणीच्या समय जो खेळाडू संघाला त्या अडचणीतून बाहेर काढतो तोच खरा हिरो ठरतो. आणि 11 नंबरचा खेळाडू एक पॉईंट घेऊन माघारी आपल्या संघात. अवघ्याकडून पुन्हा एकदा नागराज 5 नंबरची जर्सी घालून नागराज खूपच संयमाने खेळत आहे. कुठलीही गडबड नाही. मानवतला गरज असेल तर धरावे अशी त्यांची नीती. हाफ टाइमच्या मध्यंतरानंतर सोलू मानवतचा आवडा लागला 13. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी नागराज हा आतापर्यंत आवडा संघाकडून दुसऱ्या कुठल्याही रेडरला रेड न मारता फक्त नागराज हा एकच खेळाडू रेड मारत आहे. संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेत आहे आणि त्याला पकडण्यात सेलू मानवतला आतापर्यंत यश आलेलं नाही. सेलू मानवतला जर रणनीती ठरवायची असेल तर त्यांच्यासाठी नागराज हा मोठा माता त्यांनी गळाला जर फसवला तर त्यांची टीम निश्चितच पुढे जाऊ शकते. आणि बोनस पॉईंट सोनू मालवा. पुन्हा एकदा नागराज सोनू मालवतवर नागराज भारी पडत आहे. सोनू मालवतची रणनीती असेल त्यांच्यासाठी नागराज बात केला तर निश्चितच सोनू मालवतची लीड वाढू शकते. त्यासाठी त्यांना तसे प्रयत्न करावे लागतील. त्यांचा अतिशय कुशल आहे त्यामुळे आणि एक पॉइंट टप्प्यावर घेतलेला आहे. पंच पुन्हा काही एका संघाच्या पाठीमागे नाही. पंच जो निर्णय तो योग्य निर्णय देतात. त्यामुळे पंचावर शंका घेण्याचं कुणाचंही काही कारण नाही. पूर्ण मराठवाड्यात नावाजलेले पंच इथे आपल्या सामन्याला उपलब्ध आहे. आणि सोनू मानवत संघासाठी 10 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट संघाला वापसी करून देतो की काय. एक पॉइंट आणि रणनीतीच्या विरुद्ध पहिला पॉइंट सोनू मानवत वापसी करत आहे. नागराजच्या टीमचा संयम कुठेतरी संशयताना दिसत आहे. दहा नंबरचा खेळाडू याने संपूर्ण कमान आता आपल्या खांद्यावर घेतलेली आहे की संघाला विजयाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे. व अतिशय उत्कृष्ट ज्या प्लेअरला मारण्यासाठी प्रयत्न होत होते त्याला जाऊन
बाद करू लागला होता 10 नंबरचा खेळाडू. आता बघूया एक पॉइंट सोने मानवात आणि अतिशय हाफ पॉईंटच्या नंतर रौद्र रूप धारण करून आला होता 10 नंबर. आणि उत्कृष्ट पकड, अत्युत्कृष्ट पकड म्हणलं तरी चालेल. 2 प्लेअर मध्ये अत्युत्कृष्ट पकड केलेली आहे औंढा नागनाथच्या संघाने. दोन्ही मुख्य बघूया. औंढा नागनाथ 14, सोने मानवत 12. अतिशय उत्कृष्ट असे सामने आणि शिक्षक उत्कृष्ट सीमा या ठिकाणी आल्या. त्या सर्व टीमांचे आणि त्या दिग्रसवासियांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सोने मानवत संघाचा 11 नंबरचा खेळाडू एक गोल घेऊन माघारी. बघूया औंढा नागनाथ संघाचा 8 नंबरचा खेळाडू काय करतो. सोने 14, सोने मानवत 14, औंढा नागनाथ 14. आणि संपूर्ण सामन्यात पहिल्यांदा सोने मानवत संघ हा 3 गुणाच्या आघाडीवर आहे. 3 गुणाच्या आघाडी घेऊन सोने मानवत संघ पहिल्यांदा खेळत आहे. शेवटचे 5 मिनिट आहे आणि आता काहीतरी किंवा ही नागराजला दाखवावी लागेल आपल्या संघाला जर विजयाकडे न्यायचं असेल तर. बघूया जे कार्य 10 नंबरचा खेळाडू मानवतवाल्याने केलंय आणि नागराजला बाद करण्यात पुन्हा एकदा सोने मानवत यशस्वी. आणि सोने मानवतचा 10 नंबरचा खेळाडू बघूया बोनस प्लस पॉईंट मिळून आपल्या संघात माघारी. आता जवळजवळ 7-5 खेळला असताना चांगलं जवळजवळ सोने मानवत संघ आपली शेवटचे 4 मिनिटं बाकी आहे आणि 6 गुणाच्या आघाडी घेऊन खेळतो तो सोने मानवत संघ. बाहेरगावून आलेल्या संघांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे ग्रामपंचायत समोर. पूजा साऊंड सर्व्हिसचे ओनर विठ्ठल कराळे यांच्याकडून. तरी त्याचा आस्वाद घ्यावा. आणि 10 नंबर खेळाडूला बाद करण्यात यश आलेला आहे ते औंढा नागनाथ संघाला. आणि शोभेचा मेन रायडर बाद आणि औंढाचा मेन रायडर मधा. बघूया आता 25 ऋतूचा छत्रपती शिवाजी महाराज चषक हिंगोली येथे देखील औंढ्याची अशीच परिस्थिती झाली होती. सुपर ओव्हर मध्ये मॅच जिंकला होता औंढ्याने आणि फायनल मध्ये प्रवेश घेतला होता. इथेही काही तशी तुम्ही करतात का? पण यानंतर होणारा सामना इसापूर रमना विरुद्ध अकोला. दोन्ही संघाने हजर राहायचं आहे. शेवटचे 3 मिनिट बाकी आहेत या सामन्याचे. त्यामुळे दोन्ही संघाने लवकरात लवकर हजर राहायचं आहे. जो संघ अगोदर मैदानात येऊन थांबेल आणि 2 मिनिटाच्या नंतर दुसरा संघ जर हजर नाही झाला तर त्याला बाद करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कबड्डीचे दणदणीत असे सामने दिग्रस काळे नगरीत आयोजित केले होते. त्या सामन्याला सर्व संघाने हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा उडवली. त्यामुळे सर्व खेळाडूंचे व त्यांच्या संघ बालकांचे खूप खूप स्वागत. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 51,000 रुपये श्री तानाजीराव सकारामजी मुटकुळे आमदार हिंगोली विधानसभा यांच्याकडून
तर द्वितीय पारितोषिक शेवटचे 2 मिनिट बाकी आहेत या सामन्याचे औंढा 15 सेलू 20 5 गुणाची आघाडी सेलू. द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये संतोषरावजी लक्ष्मणरावजी बांगर आमदार कळमनुरी विधानसभा सौजन्य संतोषराव जानबाराव कराळे यांच्याकडून 31,000 रुपये. तृतीय पारितोषिक 2,00,000 औंढा पॉइंट सेलू. तृतीय पारितोषिक 21,000 रुपये श्री अशोकराव सकारामजी काळे नेते भाजपा यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक 15,000 रुपये मनोज भीमराव घोरपडे आमदार सातारा कराड विधानसभा यांच्याकडून. पाचवे पारितोषिक बळीरामजी विठ्ठलरावजी कराड पाटील 11,000 रुपये यांच्याकडून. आणि आता सेलूबाने संघ विजयी झालेला आहे. इसापूर रमणा विरुद्ध अकोला. अकोलाची टीम हरिद्रा मंदिराकडे गेलेली आहे. त्यांनी आत्ता